वाह, काय मोठलाच पिचा हा नेमका. बा 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 बा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे नरेश तुकाराम जाधव. ज्योती नरेश कातकरी कॉमेडी यूट्यूब चॅनलમાં तुमचं स्वागत आहे. गेल्या वर्षी मी जी एक यूट्यूबला व्हिडिओ घालवल की नदीतला चिंबुऱ्या हात्यात काळा पिचा, तर हे वर्षी सुद्धा मामाशी परत पिचा आणलेला आहात. आज हा सासरवाडीला. तर हेरा गेल्या वर्षीचा पिचा आणला त्या थोडासा बारकला होता. आत्ताच्या पिचाना त्या चांगला ज्या इथे किसला मोठला हातासारखा. तर आता तुम्ही हेरा आणि जर का तुम्हाला पिचा लावला हवा तर यूट्यूबने डिस्क्रिप्शनमा मी एक नंबर देणार हा. ते नंबरवर तुम्ही संपर्क साधा. तुम्ही अटे या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला वाटल्यास कटा हा काय हा किसारी तुम्हाला त्यांना बरोबर ॲड्रेस देईल आणि मग बरोबर तुम्ही अटे पिचे लावल्या. तुम्ही जरी पालघरला असणार, खालापूरला असणार, कर्जतला असणार तरी पण मला संपर्क साधा. पण पिचा लावला तुम्हाला अट्टच लावला येईल, मग तटली नाही येणार. तर चला मुरे जाऊया आपण आता कोणा पिचा आणत ते हेरूया. वाह, काय मोठलाच पिचा हा नेमका. बा 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 बा. अरे ओढाचाच होता हा. ये रा नेमकाच कोडा मोठा पिचा हा ती. हो, हाता बिताला चावी राहील. या कसाला मामा? हा मामा. कोणाला पाहना आपले टाना त्याला कोण पाहणार ना? सोऱ्या म्हणे या. आणि आम्ही नाही तुमनं. यार या मोठला मोठला पिचा काढत जावयाशी पाहणा आणत ना सोहऱ्या बिहऱ्या त्याला. आणि यार मामेशी परत गेल्या वर्षी सारखा परत हुसतो जे आहेत. मामेशी परत हुसतो जाणार गेल्या वर्षी सारखा. आणि ही जी पिशवी भरज ती 100 रुपयाला एक असणार हा मामा. ते मग कोणा पिचा राहतील मोठला मोठला? हा मामा, 100 रुपयाला जी बालडी हा पिशवी 100 रुपयाला कोडा 5. 100 रुपयाला 5 पिचा राहणार आहात. आणि त्या पिचा चांगला मोठला मोठलाच असणार आहात. आणि जी 50 वाली पिशवी बनवसाल त्यामा कोडा राहतील? हा मामा, 50 रुपयाला पण 5. पण त्यामा बारकला राहतील का मोठला? त्यात बारका पिचा राहतील. आणि ज्या 100 रुपयाला आता जी पिशवी भरते त्यामा 5च राहतील. त्या पण मोठलाच नेमका नेमका हातासारखा. 200 वाले हवे ते 100 ने 2 लिज. चला एक पिशवी ही 100 रुपयावाली तयार. काय ओरिजिनल मोठला मोठला पिचा काढजत येळणाने चांगला कांजी रस्सा बनवणार हा मोठलेशे जहाना.
बस बड्या. मला पकडायला देते. या कसाला येळणाला आपल्याला संध्याकाळला येळणाला हा. त्याच्यात तेव्हा जेवण बांधून दाखवा हिरू कोड्या काढ्यात आपल्याला येळणाला. बा 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 बाबा एक चांगलीच मोठी पिशवी बांधी काढलेली हा. ते येळ्याने त्यांना चांगला रस्सा बनवून आणि कांजी करी खाऊन, कारण या मुंबई वाळा ते जातील ना उद्याला. आणि हे राही विकेभाऊ हुज्ज चांगला पिचांता जामच मिळणार ना आता. ज्योती ठेवू. बस इनत मामा जाऊन दे. ती इकूला जाऊ दे. इकूला ये रे एक मोठा सण पिचा ना ती ठेवून काही सांग देता मामाची. बोलू नको जाऊन दे इकूला. एकदम सांभाळीन हात घालवा लाग, नाहीतर त्या जर का चावी राहणार तर जामच जोरात चावत. तुम्ही पकडा. हे काय माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. बघितलं माझ्या कसा बघितला किसा धरा हेरा थोडा मोठा पिच्ची धरा दी. अळगच धरला लागत. जर का त्याला जास्त हलवा त्याला राग आणा का त्या नांगाच बस किरत आणि बोट भरा का चांगलाच चावत. हे पडा हे ना तरी दुसऱ्या मग टाकूला ठेवा. हा
हेरा 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 किसला हा बाबा जोर कर जोर कर जोर कर जोर कर संपते आता संपते. आता नाही त्याला काही पण टाकू. त्यावर हे फेकून देणार आता. त्यामध्ये बांधन त्या मामी कोड्या पिशव्या येण्यात या सगळ्या पिशव्या कोड्या येण्यात 8 पिशव्या येण्यात 8 आणि 1 9. इकडे ये. तर हेरा हे 8 पिशव्या हिलेल्या आहेत आता मामाची कालदीच येळेने गेला कमीत कमी एक 10 किलोमीटर चालत गेला कसाला बरण्या लावला एक कातुडीतून कुडतुडणी कातोडा तालुका म्हसळा जिल्हा रायगड तर अटून ते पार पाबऱ्याने धरणापा तिकडे गेला कोयन्या लावला म्हणजे बरण्या त्या कोयनी लाव्यात तट लावीन परत 10 किलोमीटर अट चाले आणान त्याने नंतर सकाळने पहाटे 4 वाजता उठीन परत 10 किलोमीटर चाले घ्या त्या कोयनी काढ्यात सकाळ पिछा एक बर्णीमा करान आणि नंतर पुन्हा त्या 10 किलोमीटर अटानात म्हणजे रोज त्याला 40 किलोमीटर चालवलं हे आणि थोडा 40 किलोमीटर चालीने आताशे 8 पिशव्या येण्यात तर विचार करा तुम्ही 40 किलोमीटर चालले येईन रातने पहाटे जाई येईन फक्त 800 रुपयांना पिशव्या मिळत त्या पण काही लोकांनी सांगत बाई 50च घे बाई 70च घे इसा करत तर मित्रांनो इशा जर का तुम्हाला इंटरेस्टिंग चांगल्या व्हिडिओवर लाव्यात तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा चला आता तो मिळू मोहरले व्हिडिओ मा धन्यवाद.